स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शुभ गुरुवार सर्वांना. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर जरा पॉझिटिव्हिटी घरामध्ये यायला मदत होते, म्हणून प्रथम मी दरवाजा उघडून ठेवला आणि मग नंतर स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात दररोज करायची, कारण आपण इतर वाईट गोष्टी, वाईट विचार डोक्यात जे असतील ते निघून जातात आणि आपला दिवस आनंदाचा जायला मदत होते स्वामींच्या दर्शनाने. त्यामुळे प्रत्येकाने उठल्यानंतर सगळ्यांकडे आजकाल स्वामींचा फोटो तर असतोच घरात किंवा मग मूर्ती असतेच. त्यामुळे उठल्यानंतर प्रत्येकाने स्वामींचं दर्शन घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी, कारण आजच्या या नकारात्मक वातावरणामध्ये, नकारात्मक दिवसामध्ये, वाईट दिवसामध्ये आपल्याला तारणारे आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहेत. आणि त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात करताना नेहमीच स्वामींच्या कृपेने व्हावी अशीच इच्छा असते आणि तसंच झालं पाहिजे. मग स्वामींचं दर्शन घेऊन मी घरातील साफसफाई करायला सुरुवात केली. सगळीकडे साफसफाई करून मग आंघोळ करून मगच बाकीच्या गोष्टी आवरायच्या होत्या, म्हणून मी कचरा काढून घेतला. गॅलरी खूप घाण झाली आहे सगळीकडे. आता पाऊस आला की मग अजून जास्त घाण होणार आहे. त्याच्यामुळे मी सगळे खाली आहे ते झाडं वर मांडून घेणार आहे आणि गॅलरी एकदा धुवून स्वच्छ करून घेणार आहे. आता फक्त झाडून घेते आणि वेळ मिळेल तेव्हा मग धुण्याचं काम करणार आहे. मातीचे डाग झालेले आहेत, काही कुंड्यावरही उचलून ठेवल्यात आणि काही उचलून ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळं जे डाग आहेत ते धुवायची तशीच राहिली आहे. सगळं एकदा पावसाच्या अगोदर, अजून आमच्याकडे पाऊस आलेला नाही, तो येण्याच्या अगोदर सगळी स्वच्छता करायची. आंघोळ करून झाल्यानंतर मी मग बाहेर दारात रांगोळी काढण्यासाठी गेले, तर तेव्हा आमच्या मॅडमही उठून हळदीचं लेपन करायला इथं आल्या. आमच्या लाडूबाई, आमच्या कनिष्ठ कन्या ज्या उठून आहेत, ती इथं मला कामावर लागायला येतात आणि आंघोळ न करताच हळदीचं लेपन करायला सुरुवात केली. मग मी इथं रांगोळी काढली छोटीशी अगदी, आणि मग देवपूजा करायची होती मला. दररोज आपण आपल्या घरामध्ये, आपल्या उंबऱ्यावर, उंबऱ्याच्या बाहेर किंवा आतमध्ये कमळाचं फूल नक्कीच काढलं पाहिजे रांगोळीनं, कारण जेथे कमळाचं फूल असेल तेथे त्या ठिकाणी कमळाच्या फुलात महालक्ष्मी येऊन बसते. त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायम टिकून राहण्यास, म्हणजे पैसा टिकण्यास मदत होते. त्यामुळे कमळाचं फूल रांगोळीनं किंवा स्टिकर जरी असलं तरी आपण घरामध्ये लावून ठेवलं पाहिजे. दररोज रांगोळीनं काढलं तरीसुद्धा चालते. म्हणून मी इथं कमळाचं फूल उंबऱ्यावर काढून घेतलं, कारण आपली लक्ष्मी माता आपल्या उंबऱ्यावर जरी थांबली तरीसुद्धा खूप शुभ असते. मग उंबऱ्याचं लेपन वगैरे करून झालं होतं, रांगोळी काढून झाली आणि आता देवपूजा करायची आहे. तर देवपूजा करून घ्यायची आहे. स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि मग डब्बा बनवायचा आहे. त्यामुळे जरा गडबड आहे. गडबडीनं पटकन सगळं झालं पाहिजे. शाळा चालू झाल्यात आणि शाळा चालू झाल्या की मग गडबड होते. उन्हाळ्याच्या सुट्टीभर आपण निवांत असतो, आपल्या सगळ्या गोष्टी करायला निवांत, परंतु शाळा चालू झाल्यानंतर सगळ्या गोष्टी गडबडीनं किंवा मग लवकर उठून कराव्या लागतात. मग आता देवपूजा करायला घेतली मी. तर देवपूजा करताना प्रथम देवांना आंघोळ घालण्याच्या अगोदर आपल्याला देवा लावून घ्यायचा असतो, कारण आपण जेही काम करतो, जेही पूजा करतो, जे व्रत म्हणतो,
अभिषेक घालून सगळ्या गोष्टी अग्नीच्या साक्षीने झाल्या पाहिजेत. आपली पूजा आपल्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी अग्नी मदत करतो. तो आपल्याकडून पूजा देवापर्यंत घेऊन जाण्यासाठी अग्नी हा साक्षी असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अग्नीच्या साक्षीने अग्नीच्या समवेतच आपण देवपूजा केली पाहिजे. म्हणून मी प्रथम दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि मग इथं अभिषेक करून घ्यायले आहे. दत्तगुरूंच्या मूर्तीला, स्वामी समर्थाच्या आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला, गणपती बाप्पाला पहिलं स्नान घालणं गरजेचं असते. पहिली पूजा त्यांचीच असतील, तेव्हाच बाकीच्या देवांना, इतर देवांना पूजा पोचली जाते. म्हणून कुठल्याही सेवेत प्रथम स्थान हे गणपती बाप्पाचं असते. आंघोळ घालताना देवांना प्रथम गणपती बाप्पांना आंघोळ घालायची आणि मगच इतरांना. त्यामुळे अभिषेक घालून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची असते ती स्वामींच्या फोटोची पूजा. कारण स्वामींच्या फोटोच्या पूजेला महत्त्व आहे. आपण पाहतो की सगळीकडे केंद्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात स्वामींचा फोटो असतो. तुम्ही जरी घरी मूर्तीची पूजा करत असाल तरी तुमच्याकडे स्वामींचा फोटो पाहिजे. कारण स्वामी साक्षात परब्रह्म आहेत आणि त्या परब्रह्माची मूर्ती आपण डोळ्यांनी छोटी असल्यामुळे जास्त आपल्याला निदर्शनात पडत नाही. परंतु फोटो असला की आपण पावलोपावली स्वामींकडे लक्ष देतो, स्वामींचा हावभाव पाहतो. स्वामींच्या कडे पाहत असल्यामुळे आपल्याला आपल्यासोबत स्वामी साक्षात आपल्या सोबत असल्याची अनुभूती मिळते आणि आपल्याला आधार वाटतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असून चालत नाही, तर फोटो देखील असलाच पाहिजे. आणि फोटो असल्यानंतर दर गुरुवारी स्वामींच्या फोटोची पूजा झालीच पाहिजे. आणि मग स्वामींच्या फोटोची पूजा करून झाल्यानंतर सौभाग्यवती स्त्रियाकडून तुळशीचं पूजन हे दररोज झालंच पाहिजे. कारण तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं. तुळशीचं पूजन केल्यानंतर आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आपल्याला प्राणवायू, ऑक्सिजन पुरेसा मिळतो आणि आपल्याला तुळशी मातेचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. भगवान श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीच्या पूजेला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे प्रत्येक बायकांनी तुळशीला पाणी घालणं, तुळशीचं पूजन करणं, दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणं, अगरबत्ती लावणं या गोष्टी पाळल्या पाहिजेत. काही लेडीज नुसतं तुळशीची पूजा करत नाहीत, फक्त देवांची पूजा करतात, तुळशीला पाणी देखील घालत नाहीत, अगरबत्ती घेतात आणि फक्त आणून तुळशी मातेला लावतात आणि झालं त्यांचं पूजन. हळदी कुंकू नाही, दिवा नाही, दिवा नसला तरी चालेल, परंतु तुम्ही पाणी घालणं महत्त्वाचं आहे. पाणी घालून तुळशीचं पूजन झालं. गॅलरीतल्या कुंड्या भरपूर खाली होत्या, त्यात थोड्या 2-4 आहेत त्या वर लटकवल्या आहेत आणि अजून काही बाकीच्या आहेत त्याही वर हँग करायच्या आहेत. वर हँग केले म्हणजे खाली गॅलरीमध्ये जी माती पडणारी आहे ती आपण दररोजच्या दररोज झाडून घेऊ शकतो आणि धुण्यासही मदत चांगली होते. त्यामुळे वर लटकवून घेतल्या कुंड्या. आणि अजून काही दुपारून कामावरल्यानंतर बरंच काम आहे गॅलरीचं, ते करायचं आहे. तोपर्यंत मी इथं घरामध्ये हॉलमध्ये जी आहे ती स्वच्छता केली, हॉलमधली आवरावर करून घेतली आहे. आणि हे आहेत आमचे तर गॅलरी नाही आवरलेली, परंतु मी हॉल फक्त आवरून घेतला आहे. हॉलमध्ये जराशी चेंजेस केले आहेत. आणि हे आहेत आमचे स्वामी, आमचे परब्रह्म, आमचे सद्गुरू, ज्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यांच्या आशीर्वादानेच समाधानी आणि सुखी आहोत. तर असं आहे माझं देवघर छोटंसं आणि देवाचा आशीर्वाद आहे, हेच खरं. दुसरं काही असो, किती असो, काही उपयोग नाही. देवाचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे मी जरा थोडंसं हॉल बदलून जरा व्यवस्थित आवरून घेतलं आहे. त्यामुळे हॉल एकदम फ्रेश वाटायला लागला आहे. आणि
जागा जराशी रिकामी रिकामी अशी मोकळी वाटायला लागली आहे. तर अशा प्रकारे आजचा गुरुवारचा दिवस सगळ्यांना शुभ जावो आणि सगळ्यांना सुख घेऊन येऊ एवढी स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल, स्वामी आवडले असतील तर स्वामींसाठी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.